नमस्कार मंडळी. श्रावण महिन्यात उपवासासाठी काहीतरी स्वादिष्ट, पौष्टिक आणि झटपट बनवायचं असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी खास आहे. आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल खास रताळ्याची खीर. रताळ्याची गोडसर चव, दुधाचा स्वाद आणि वेलचीचा सुगंध यामुळे ही खीर अतिशय स्वादिष्ट लागते. चला तर मग श्रावण स्पेशल ही सोपी आणि स्वादिष्ट रताळ्याची खीर बनवायला सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम इथे रताळी घेतलेली आहेत. त्याची आपण साल आहे ती काढून टाकायची आहे. तर वजनी प्रमाणात म्हणाल तर इथे हे पाव किलो एवढी रताळी आपण घेतलेली आहे. रताळ्यांची साल काढून त्याला किसणीवर आपल्याला छान किसून घ्यायचं आहे. रताळ्याचा छान किस तयार करून घ्यायचा आहे. हवं असल्यास आपण या रताळ्यांना बारीक पीस करून मिक्सरलाही ग्राइंड करू शकतो. पण किस केल्याने आपल्या खिरीची चव आहे ती अजून दुप्पट लागते. ही रेसिपी खूपच झटपट अशी तयार होते आणि स्वादिष्ट तर आहेच, त्याशिवाय ती एक हेल्दी रेसिपी म्हणून पण आहे. कारण रताळे हे पचायला हलकेही असतात. त्यामुळे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही खीर आपण देऊ शकतो. तर रताळ्याचा किस करून घेतल्यानंतर तो आपल्याला तुपावर छान भाजून घ्यायचा आहे. तर गॅसवर इथे पॅन गरम करत ठेवलेले आहे. त्यात जवळजवळ 2 ते 3 चमचे तूप घेतलेले आहे. तूप गरम झाले की आता हा किस आहे तो सर्व आपण छान परतून घेऊया. पहिली 1 मिनिटं आपण असं चमच्याने हलवत व्यवस्थित हा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून ते तूप आहे ते व्यवस्थित त्यात मिक्स होईल आणि आपल्या खिरीचा स्वाद अजून वाढेल. आता हे रताळ्याचा किस आहे तो झाकण ठेवून आपण एक 3 ते 4 मिनिटं शिजून घ्यायचं आहे. कारण रताळी शिजायला जास्त वेळ नाही लागत. आता 4 मिनिटानंतर पहा, रताळ्याचा कलरही बदललेला आहे आणि असे ते मऊसूतही झालेले आहेत. कारण रताळी शिजायला जास्त वेळ इथे नाही लागत, त्यामुळे ही खीर अगदी झटपट तयार होते. आता जवळजवळ आपली रताळी थोडी शिजलेली आहेत. आता आपण यात ॲड करूयात दूध. तर इथे 2 पेले एवढे दूध घेतलेले आहे. तर जर तुम्हाला खीर थोडी पातळ हवी असेल तर अजून अर्धा कप दूध तुम्ही ह्यात ॲड करू शकता. आता यातच आपण साखरही ॲड करूया. तर इथे जवळजवळ 1 वाटी एवढी साखर घेतलेली आहे. तर साखर तुम्ही तुमच्या गोड तुम्हाला कसं आवडतं त्याप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडेसे काजूचे काप, बेदाणे आणि बदामाचा किस. तर याच्यामध्ये तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असतील, तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही या खिरीमध्ये ॲड करू शकता. आता पुन्हा हे सर्व साहित्य व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया. आणि रताळी तर शिजलेलीच आहेत, पण आता हे बाकीचे साहित्यही एकजीव होण्यासाठी आणखीन एक 2 ते 3 मिनटं छान आपल्याला ही खीर शिजून घ्यायची आहे. तर बस इथे 4 मिनटं मी अजून याला छान शिजून घेतलं आणि आपली खमंग अशी रताळ्याची खीर रेडी आहे. आता या स्टेजला आपण इथे वेलची पावडरही ॲड केलेली आहे, पण व्हिडिओ माझा शूट नाही झालेला आहे. पण तुम्ही अगदी आठवणीने त्यात वेलची पावडर ॲड करा, कारण त्याने ह्या खिरीचा सुगंध अजून दुप्पट होतो. खास सुगंध असा येतो. तर तयार आहे आपली गरमागरम स्वादिष्ट आणि हेल्दी अशी रताळ्याची खमंग खीर. तर या श्रावणातील उपवासाला तुम्ही एकदा नक्की अशी ट्राय करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर ऑल इन वन मानसी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.